जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, गुंतवणुकीचा जर सोपा मार्ग जर म्हटला तर आपण नक्कीच म्युच्युअल फंडला निवडत असतो। तुम्ही पण सर्वजण म्युच्युअल फंडमध्येच गुंतवणूक करत असाल आणि चांगला परतावा पण तुम्हाला त्यामध्ये मिळत असेल। तर आता बघा, नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे। काही जणांनी गुंतवणुकीचा श्रीगणेशा पण केलेला असेल, म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पण गुंतवणूक चालू केलेली असणार। काही जण असे पण असू शकतात की त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये अगोदरच गुंतवणूक केलेली आहे। म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक जी असते ना, ती मोठ्या कालावधीसाठी असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं सर्वांनी। कारण की आपण छोट्या कालावधीसाठी कधी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत नसतो। मग आपल्याला भविष्यामध्ये आपल्या पैशांना जर वाढवायचं असेल, वेल्थ क्रिएशन जर करायचं असेल, तर आपण त्याच्यामध्ये टिकून राहतो आणि चांगला कंपाऊंडिंगचा फायदा पण त्या ठिकाणी घेत असतो। मग बघा, ज्यांनी अगोदर म्युच्युअल फंड चालू केलेले आहे तर त्यांच्यासाठी SIP अमाऊंट जी असते आपल्याला ती वाढत येत असते। कसं असतं की आपले इन्कम सोर्स जे असतात ते पण दिवसेंदिवस वाढत राहतात। मग त्यामध्ये पण आपण आपली गुंतवणूक जी असते तिला पण आपण वाढवू शकतो। मग जर आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक जर करतोय तर आपण आपल्या गुंतवणुकीला या ठिकाणी वाढवू शकतो। आता बहुतेक जणांचा माझ्याजवळ प्रश्न येत असतो की सर, माझी म्युच्युअल फंडमध्ये एवढी SIP चालू आहे, तर मला ती वाढवता येईल का? त्याला आपण स्टेप अप असं म्हणत असतो। म्हणजे मी म्युच्युअल फंडमध्ये माझी जी SIP चालू आहे तिला स्टेप अप करू शकतो का? तर करता येत असते। किंवा ज्यांनी अजूनपर्यंत इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे, म्हणजे त्यांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची, तर त्या ठिकाणी पण एक ऑप्शन येत असतो स्टेप अपचा, की प्रत्येक वर्षाला तुम्हाला SIPची अमाऊंट किती टक्क्यांनी वाढवायची आहे। ज्या व्यक्तींनी अगोदर गुंतवणूक केलेली असते ते पण स्टेप अप करू शकतात, किंवा ज्यांना आत्ता म्युच्युअल फंड चालू करायचे असतील, नवीन SIP चालू करायची असेल, तर ते पण याच्यामध्ये स्टेप अप करू शकतात। आता आपल्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म असतात, म्हणजे AMC ॲप असतात, जसं की झेरोदा कॉइन असतं, त्यानंतर ग्रो असतं, धन असतं। तर या सर्व ठिकाणी जाऊन आपण आपल्या SIPला स्टेप अप करू शकतो। आता बहुतेक जणांना ही पद्धत माहीत नाही आहे। मग मी काय करणार, आजच्या दिवशी तुम्हाला एक ट्युटोरियल देतो। त्या ॲपमध्ये आपण आपल्या SIPला कसं मॉडिफाय करायचं असतं ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांनी, व्हिडिओला स्किप करू नका। आणि जर व्हिडिओ जर आवडला तर शेवटी कॉमेंट आणि लाईक पण व्हिडिओला करायचं, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर पण करायचं। मग SIP मॉडिफिकेशन आपण कसं करायचं असतं, आता मी स्वतः करून दाखवेल। माझी पण SIP झेरोदा कॉइनमध्ये पण चालू आहे आणि ग्रो ॲपमध्ये पण चालू आहे। तर मग मला ते ट्युटोरियल देण्यासाठी सोपं पण होईल। तर मग बघूया आपण कशा पद्धतीने आपण आपल्या SIPला मॉडिफाय करत असतो। तर मी ते कॉइन नावाचं ॲप आहे त्याला ओपन करतो आहे। याच्यामध्ये आपल्याला लॉग इन व्हायचं आहे। आता आपल्याला जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये स्टेप अप करायचं असतं, हे बघा, स्टेप अप आपण दोन प्रकारे करत असतो। जेव्हा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये इनिशियल गुंतवणूक करत असतात, त्या ठिकाणी ऑलरेडी ऑप्शन दिलेला असतो स्टेप अपचा, तुम्हाला किती टक्क्यांनी दर वर्षाला त्या SIPला स्टेप अप करायचे। किंवा जर तुम्ही गुंतवणूक करून 1-2 वर्षांचा कालावधी झालेला असेल, जास्त दिवस झालेले असतील, तरीही तुम्ही स्टेप अप करू शकतात। ते कशाद्वारे केलं जातं असतं, तर तुम्हाला तिथे मॉडिफाय करावं लागतं। म्हणजे जी SIP चालू झालेली असते तुमची, त्याच्यामध्ये तुम्हाला मॉडिफाय करायचं आहे। मग त्याच्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंटवरती क्लिक करायचं, नंतर SIPवरती जायचं असतं। आता माझ्या वेगवेगळ्या SIP इथे चालू आहेत, तर तुम्हाला दिसतील बघा। तर मला आता ॲक्सिस स्मॉल कॅप फंड आहे, जिथे माझी मंथली इन्स्टॉलमेंट जर तुम्ही बघितली तर ती 3,500ची आहे। आता मला ह्या वर्षामध्ये ती वाढवायची इन्स्टॉलमेंट। तुम्ही काय करणार, त्याच्यावरती क्लिक करणार। क्लिक केल्यानंतर इथे एक मॉडिफायचा ऑप्शन येत असतो खालच्या साईडला, त्या मॉडिफायवरती क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर इथे इन्स्टॉलमेंट अमाऊंट पहिले 3,500 होती, म्हणजे मला काय करायचं, आता इथे त्याला स्टेप अप करायचं, म्हणजे मी स्वतःहून आता ती वाढवतोय। मग इथे 3,500चे मी काय करतो, 500 रुपये वाढवतो आणि ही अमाऊंट 4,000 रुपये करतो। ही झाली 4,000 रुपये अमाऊंट। ओके करायचं आहे, आणि आपली जी तारीख पहिली असेल तिलाच ठेवायचं। म्हणजे तुमची मंथली इन्स्टॉलमेंट असणार, तारीख 15 तारीख असणार, जसं माझी आहे। आणि इथे एक ऑटोमॅटिक स्टेपअपचा ऑप्शन होत असतो बघा खाली, इथे तुम्हाला दिसेल की किती टक्क्यांनी तिला वाढवायचं आहे। या ठिकाणी येत असतं की पर्सेंटेजमध्ये तुम्हाला 10% वाढवायचं का, 15% वाढवायचं का, ते ऑप्शन पण तुम्हाला इथे दिसेल बघा। याच्यावरती क्लिक केलं की येतं की तुम्हाला 10% वाढवायची, 15%, 20%। आता इथे 10% दिसतंय, याला जर 20% केलं तर तुमच्या लक्षात येईल ती अमाऊंट खाली वेगळी येते बघा। हे बघा, 800 रुपये माझी पुढच्या वर्षी ती वाढते। त्या पद्धतीने पण आपण करू शकतो। किंवा तुम्हाला मॅन्युअली जर करायचं असेल, हे तर ऑटोमॅटिकली होणार की तेवढं 10%, 20%नी तुमची SIP स्टेप अप होत जाते प्रत्येक वर्षासाठी। पण तुम्हाला स्वतःहून जर मॉडिफाय करायचं असेल तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने मॉडिफाय करू शकता। त्याला अनटिक करून टाकायचं आणि इथे मॉडिफाय SIPचा ऑप्शन येतो असतो लास्ट, इथे आपण क्लिक करायचं आहे, इथे मॉडिफाय म्हणायचं, झालं। आता माझी ही जी SIP अमाऊंट आहे ती किती झाली आता, 4,000ची।
इथे दिसते बघा, ही 4,000 रुपये. पहिले किती होती? 3,500 रुपये. म्हणजे अशा सोप्या पद्धतीने आपण आपली जी म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू असते तिला आपण मॉडिफाय करू शकतो. ग्रोमध्ये जर आपल्याला SIP मॉडिफाय करायची असेल तर ग्रोवरती जाऊन क्लिक करायचं आहे. हे पेज आपल्याला दिसेल. इथे स्टॉक्स असतात, FNO असतं. आपल्याला इथे म्युच्युअल फंडवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर जायचं आहे वरती SIP वरती क्लिक करायचं. आता इथे माझ्या 2 SIP चालू आहे. एक पराग पारिख फ्लेक्झी कॅप आणि दुसरी म्हणजे SBI स्मॉल कॅप फंड. आता मला काय करायचं आहे, पराग पारिख फ्लेक्झी कॅप फंड जो आहे त्या ठिकाणी असलेली SIP मला मॉडिफाय करायची. मग आपण काय करायचं, त्याच्यावरती जाऊन क्लिक करायचं. तर इथे ॲड स्टेपअप असतं, म्हणजे आपण इथे स्टेपअप करू शकतो प्रत्येक वर्षासाठी. हे सेट करता येत असतं. किंवा तुम्हाला जर ही अमाऊंट मॉडिफाय करायची, आता माझी ही 2,500 रुपयांची SIP चालू आहे, तर मी काय करतो, मग इथे तुम्हाला चेंज अमाऊंट ऑब्लिक डेटचा ऑप्शन येत असतो. याच्यावरती जाऊन क्लिक करायचं. आता समजा मला ही अमाऊंट 2,500 वरून 3,000 करायची, तर मग मी काय करणार, इथे टाकणार 3,000 रुपये. जर तुम्हाला डेट चेंज करायची असेल SIPची तर ती पण तुम्ही इथे करू शकतात. आता मला याच्यामध्ये बदल करायचा नाही, कारण की मी आता झिरोदामध्ये तुम्ही बघितलं आहे की मी तिथे मॉडिफाय केली SIP, त्यामुळे मी ह्या फंडमध्ये करत नाही आहे. म्हणजे मी इथे कोणत्याही प्रकारचा बदल करत नाही. तुम्ही याच्यामध्ये सेव्ह चेंजेसवरती क्लिक केलं की मग तुमची अमाऊंट जी असते तिथं चेंज होऊन जात असते. तर माझ्या मते ह्या व्हिडिओद्वारे सर्वांना समजलेलं असेल की आपण म्युच्युअल फंडमध्ये कशा पद्धतीने आपल्या SIPला मॉडिफाय करायचं आहे किंवा स्टेपअप करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली असेल तर नक्कीच आपण प्रत्येक वर्षाला ही गुंतवणूक वाढवली पाहिजे. त्याद्वारे आपल्या भविष्यामध्ये वेल्थ क्रिएशन हे चांगल्या पद्धतीचं होत असतं आणि म्युच्युअल फंड हे सेफ असतात. छोट्या कालावधीसाठी मात्र आपण म्युच्युअल फंडमध्ये कधी गुंतवणूक करायची नसते. संयम ठेवायचा असतो, तेव्हाच आपला मोठा पैसा त्यामध्ये बनत असतो. तर माझ्या मते सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल. जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक छानशी कॉमेंट करायची आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. थांबूया मग. जय हिंद.